हे बघा मस्त असं वगैरेचं कालवण केलंय परीचं. बनवला आहे डोसा आणि चटणी. मग आता टेस्ट करू. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आहे संडे आणि परीला तर आज सुट्टीच आहे. काल पण सुट्टी होती स्कूलला. तर म्हटलं की चला आज पूर्ण दिवसाचं काय काय होणार आहे ते तुमच्याशी आज शेअर करणार आहे मी. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. संडे स्पेशल नाश्त्याला काय बनवलं ना ते पण तुम्हाला दाखवते. आणि परी आता ते खात आहे. सो बघूया आता आपण काय करते. काय बघा डोसा बनवायचं चाललेला आहे. डोसा नाही हा उत्तप्पा, हे आहे चटणी, ऑनियन डोसा. ऑनियन डोसा बनवायचं चालू आहे. सो आज संडेला स्पेशल बनवला आहे डोसा आणि चटणी. बघूया आता टेस्ट करून कसं झालं. चटणी छान झाली हा. हे डोसे ना रेडीमेड पिठाचे नाही का, राशनच्या तांदूळचे डोसे बनवलेत आम्ही घरी. तुम्ही ट्राय केलंय का नाही अजून कधी राशनच्या तांदूळचे डोसे घरामध्ये? ज्यांनी केलंय त्यांना तर त्याचं माहीतच असेल टेस्ट कशी असते, काय असते. ज्यांनी नसेल केलं ना त्यांनी पण एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला समजेल किती म्हणजे बाहेरमध्ये आणि घरातलं जे आपलं ऑरिजिनल असतं त्याच्यामध्ये किती डिफरन्स आहे. ऑनियन डोसा इज रेडी. नाही, परी इज इटिंग बटर डोसा. सो आता आम्ही करत आहे नाश्ता. चला तर मग आपण आता नंतर भेटूया. आणि मग नाश्ता झाल्यावर ना थोड्या वेळाने आम्ही जेवणाच्या तयारीला लागलेलो आणि नॉनव्हेज बनवायचं ठरवलेलं. वजडी कधी कधी ना आम्ही सॅटर्डेला, परीला संडेला सुट्टी असते म्हणून माझ्या मम्मीच्या घरी जातो. तर ह्या टायमाला आम्हाला नाही जमलं जाण्यासाठी. तर मग मम्मीने माझ्यासाठी आणि तिच्यासाठी पण वजडी घेतली आणि मग परीचे पप्पा गेलेले आणायला वजडीच सॅटर्डेला रात्री. सो मग ते आम्ही दुसऱ्या दिवशी बनवायला घेतलं. ते पूर्ण क्लीन वगैरे करून दिलेलं आणि कट पण करून दिलेलं. फक्त त्याचं जे वरचं जे असतं ना थोडं थोडं तेच राहिलेलं होतं. ते गरम पाण्यात हे बॉईल करायला ठेवलं ना थोडं टाईम तर ते निघून जातं. पण ना परीच्या पप्पांना खूप जास्त वेळ लागला कारण की ते आमच्याकडनं होतच नव्हतं लवकर. कमीत कमी एक तास आमचा त्याच्यातच गेला क्लीन करण्यासाठी. आणि मग त्याच्यानंतर मी तर म्हटलं माझ्या बसची तर काय बात नाही बाबा, तुम्हीच करा. आणि ते खाली बसून करत बसलेले आणि मी जे भांडे वगैरे होते थोडेफार ते घासून घेतले कारण की मग नंतर वजडी बनवायची तयारी करायची होती. म्हटलं की पहिले किचन वगैरे आवरून घेऊया. आम्ही आता इथे काम करत होतो ना तर परी दाखवतो तुम्हाला काय करते. चला तुमचं लक्षात नव्हतं, आम्ही दोघं पण बिझी होतो. बघा आता इथून ना इथून तिने खिडकी बंद केला का बघा. इथून पूर्ण खिडकी बंद केले. आता इथून दाखवतो हॉलमधनं. इथून असा दरवाजा लावला आणि बघा कसं कपड्यांचा पसारा काढला जरा. एक घडी करत बसले बघा तिचे. काय करते मम्मा एवढा पसारा काढून कपड्यांचा? घडी करते नाही ग. मग अशी मी ते कपडे बघितलेले पण मी म्हटलं परू आता मी काम करते ना तर तू पण मम्माची हेल्प करायची आणि सगळे तुझे कपडे ठेवायचे. तर माझी परू इतकी गुडगले ना, माझी परू इतकी गुडगले तर तिचे कपडे बघा कसे तिने घडी करून ठेवते. आहे का तुमची परी आहे अशी? तुमच्या घरात पण असेल ना कोणतरी परी. सो ती अशी कामं करते का? आमची परू बघा कशी कामं करते बघा. बोल. ओके, ती बोलते की तुमची परी अशी काम नाही करत ना, बघा मी कशी काम करते. कसं करते? अरे मला जाऊ दे बाहेर, काम करायचंय. नाही तू बाहेर नाही जाऊ. का नाही का पण सांगशील? पप्पा काम करते ना. काय पप्पा हा मग तू पण करते काम. ते पप्पा पण करतात मी पण करते. नाही काय तू नाही आवडते. काय तू नाही आवडते. मी काय करू? तू काम कर. पप्पा माझ्याकडे लक्ष दे. हा मग जा बोलव पप्पांना.
अरे अरे पप्पा चुचू साफ पप्पा चुचू साफ करतायत ना. पप्पांना चुचू साफ करू दे ना. दूध नाही चुचू. शी घाण. फर्स्ट पाणी जेव्हा बॉईल केलं तर तेव्हा ह्याच्यापेक्षा घाण होतं ना. आता थोडंसं क्लीन झालंय, अजून करायचं आहे. खायला जेवढीच टेस्टी लागते ना तेवढी त्याच्या पाठची मेहनत पण आहे है ना. अरे का आपण घरातच आहो, लक्ष काय द्यायचंय. तू आतमध्ये तर आहेस. अरे पप्पा चुचू बनवतायत ना, क्लीन करतायत ना पप्पा, करू दे ना. तू कोण आहेस माझा? गोंडस. ये भगवान क्या जुल्म है. चिकुची केलं मग तू आईला. स्वयंपाक पूर्ण झालाय आणि आता आम्ही जेवायला बसलोय. म्हणजे अजून कालवण शिजत आहे ऑलमोस्ट, म्हणजे होतच आलंय. तर परीला आणि रस्सा वगैरे काढून ठेवलेला ना, काढलाय. तर तिला आता लगेच जेवायला बसवतोय. हे बघा मस्त असं वगैरेचं कालवण केलंय परीच्या पप्पांनी. वाढलंय माझ्यासाठी. परूचं झालं जेवून, आता आम्ही बसतोय जेवायला. मला तर खूप जास्त भूक लागली आहे. तर गाईस आता आमचं जेवण वगैरे झालं. आत्ता नाही, म्हणजे थोडा टाईम झाला जेवण वगैरे, आम्ही थोडा आराम करत होतो. सो आता तुम्हाला एक काहीतरी दाखवत आहे. परीचा लुक बघू शकताय तुम्ही. कशी दिसते माझी परू? खूप क्यूट दिसते ना. वाव, कैसे जा रहे हो? किधर से आ रहे हो? ये आपका दरवाजा है, उधर है आपका घर. चालू आहे आपला व्लॉग, जो की आहे कुणाचा 12 वर्षाचा व्हिडिओ आहे. दिव्या भाऊच्या बाळाच्या बारशाचा. बिकॉज परूला तो व्हिडिओ खूप जास्त आवडतो. बिकॉज त्याच्यामध्ये तिचा पूर्ण डान्स आहे, आमचा पण आहे, आणि तिचे सिबलिंग्स वगैरे त्याच्यामध्ये तिने खूप जास्त एन्जॉय केलेला ना. सो तिला सुट्टी वगैरे असली, ती घरात असल्या, तिला त्या व्हिडिओची खूप जास्त आठवण येते. तर मला नेहमी बोलत असते, मम्मा मला तो व्हिडिओ लावून दे. सो सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेस तो व्हिडिओ असतोच असतो घरामध्ये. हॅलो, गुड इव्हनिंग. सो आता मस्त आराम वगैरे करून झाला आमचा, आणि आता नाश्त्याची तयारी चालली आहे. नाश्त्याला आज काय बनवलं ते दाखवतो तुम्हाला, थांबा. बघा इथे मेंदूवडे, बघा इथे मेंदूवडे बनवते. ते चाय ठेवली आहे, आणि मेंदूवड्याचं पीठ जे शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना, मम्मीने पीठ पाठवलेलं. तर आता त्याचे मेंदूवडे करतोय. थोडेसे पीठ आणि ढोशाचं पीठ आहे ते रात्री काल हा ये इथे. हाय सोनपरी. ओय ओय, आता बोल काहीतरी. कशावर बसले परी? या तुम्ही पण खायला मेंदूवडा आणि चटणी. काय 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 कुणाला बोलवायचं आपल्या घरी नाश्ता करायला? हां, पहिल्यापासून बोल. कोणाला? दादू भाऊ, बुनी दीदी, मोठी मम्मी, मोठी पप्पा, आई, बाबा. अजून हे ना बोलायचं. हे लोक माझे पावले लोक आहे. तू मला नाही बोलणार. हा, तर आले ना माझ्या घरी नाश्ता करायला, तर तुम्हाला पण काढून काय तिथून माझ्या घरातून परत आले ना बोलते त्याला, नाही तर मी तुम्हाला पण माझ्या पत्त्यावरून काढून देईन. हा, कुणाला बोलतेस तू हे? माय गॉड. तुझ्या स्कूल फ्रेंड्सला? अरे बापरे. तू त्यांना कसं का बोलतेस? ते मला पेन्सिल पण नाही देत. पेन्सिल नव्हती दिली तुला, मग तुझी पेन्सिल कुठे होती?
घरातच राहिलेली तर तुला दिली ना पेन्सिल फ्रेंड्सने मम्माने पेन्सिल नव्हती दिली. सो बघितलं ना परी कुणाकुणाला बोलवणार आहे आता घरी. फ्रेंड्सला नाही, आपल्या पाहुण्यांना ना, आपल्या घर फॅमिलीला ना, है ना परू? काय करतेस तू? वडा. बघा परीने छोट्या प्लेटीमध्ये आणि छोटासा तांब्या त्याच्यामध्ये घेतलंय मेंदू वडा आणि पाणी, है ना? बघा अशा परीच्या पप्पांनी बनवले मेंदू वडे छोटे छोटेसे. हे वडे कोणी केले परू? बघा ना कसे फोन बघत बसलेत का. तर या गाईस तुम्ही पण नाश्ता करायला मेंदूवडा आणि चटणी. शाळे शिजवायला ठेवलाय, शाळे शिजतोय आणि आम्ही आता मेंदूवडा आणि चटणी खातोय. मग कालवण पण परीच्या पप्पांनीच केलेलं. आज मला पूर्ण आराम होता आणि म्हणजे मी म्हणजे आज किचनकडे जास्त मी काही काम वगैरे केलंच नाही, पण पूर्ण मोस्टली परीच्या पप्पांनीच केलं आणि मी घर वगैरे आवरलं बाकीचं सगळं, पण जेवण वगैरे सगळं त्यांनी आज केलं. संडेला त्यांना सुट्टी असते कामाला, तर सो मला आराम होता आज पूर्ण दिवस. आणि आता काय नाश्ता वगैरे आम्ही मगाशी केला आणि आता काय फक्त डोसेच करायचे, आता ते मी करेल. आणि वजरीचं जे कालवण होतं तेच आहे आणि भात पण आहे दुपारचं. आता फक्त गरमागरम जेवताना डोसे करायचे. दुपारी चपात्या होत्या ना, म्हणून मग म्हटलं आता डोस्याचं पीठ आहे थोडंसं, तर मग तेच संपूया. त्याच्यामुळे परी आणि तिचे पप्पा आता खेळत आहेत लप्पाछुप्पी. पप्पा कुठे लपलेत हेच सध्या 9 वाजून गेलेत, तर आता काय परीसोबत खेळत बसू. काय आपला दिवस इथेच संपला आता. 9 तर वाजले. आता परीला जेवण चालायलाच आमच्या 1 तास जातो असं. कुठे आहे का पप्पा? दोघं खेळत आहेत. कुठे लपलेत पप्पा? आता बाजी बारी. काहीतरी बोलणार आहे तुमच्याशी. बोल बाळा. आता मला परीसोबत खेळायचं आहे, तर आजचा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.